कल्याण डोंबिवली महापालिकेतील स्वच्छतेसाठी निवडलेली सुमित कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली. कारण महापालिकेकडून 9 ऑगस्ट रोजी कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या या कंपनीची अधिकृत स्थापना तब्बल 19 दिवसांनी 28 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आली होती. म्हणजेच कंत्राट आधी कंपनी नंतर. 10 वर्षांचा हा करार दरवर्षी 85 कोटींच्या हिशोबाने अब्जावधींचा असून या प्रकरणामुळे प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. सुमित कंपनी पुण्यातील असून तिला कचरा व्यवस्थापनाचा कोणताही अनुभव नसल्याचे उघड झाले. चेन्नई पॅटर्नचा उल्लेख करून हा ठेका देण्यात आला असला तरी कंपनींनी चेन्नईमध्ये कोणतेही काम केलेले नाही. इतकेच नाही तर कंपनीचे संचालक अमित साळुंके यांना झारखंडमध्ये दारू व भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली. पुण्यातही त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. दुसरीकडे नागरिकांकडून आकारले जाणारे स्वच्छता कर 600 रुपयांवरून 900 रुपये करण्यात आले असून या वाढीवर नागरिक संतप्त आहेत. या प्रकरणावर उद्धव सेनेने थेट चौकशीची मागणी केली असून कंत्राट रद्द करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे. पूर्वी अँथनी वेस्ट आणि R&D या कंपन्यांना दिलेली कंत्राट अपयशी ठरली. त्यामुळे आता प्रशासनाची निवडणूक पूर्व काळातील ही नवी निवड देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली.